हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांचा छापा। सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोनपेठ तालुक्यातील करमतांडा येथे दिनांक 20 मार्च रोजी पोलिसांनी गावठी दारूवर व गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या शेतात पोलिसांनी छापा मारला। या छाप्यात लोखंडी टाक्या 5,000 रुपयांची 50 लिटर दारू आणि 5,250 रुपयांचे 150 लिटर रसायन नष्ट केल्याची घटना समोर आली आहे। रामा रूपसिंग राठोड यांच्यावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। मौजे करमतांडा तालुका सोनपेठ येथील भगवान थावरू पवार यांच्या शेतात जाऊन छापा मारला असता पोलीस आल्याची चाहूल लागल्याने इसम रामा रूपसिंग राठोड राहणार करमतांडा हा पोलिसांना पाहून तेथून पळून गेला। पोलिसांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता इसम रामा रूपसिंग राठोड हा भगवान थावरू पवार यांचे शेतातील मोकळ्या जागेत मानवी आरोग्यास अपायकारक असणारे रसायनापासून गावठी दारू बनवत होता। सदर ठिकाणी एका प्लॅस्टिकच्या कॅनमधून व लोखंडी टाक्यांमध्ये 5,000 रुपये किमतीची 50 लिटर तयार असलेली गावठी हातभट्टीची दारू व 5,250 रुपये किमतीचे 150 लिटर केमिकलयुक्त रसायन मिळून आले। त्यावरून पोलिसांनी तपासणी कामे आवश्यक असलेले केमिकल व गावठी दारू पंचांसमक्ष जप्त करून उर्वरित गावठी दारू व केमिकल जागीच नष्ट केले आहे। त्यानंतर पोलीस अंमलदार पौळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे रामा रूपसिंग राठोड यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे सोनपेठ येथे कलम 328 भारतीय दंड संहिता सहकलम 65 क महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन सोनपेठ येथील अधिकारी करीत आहेत। सदरील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चिट्टेवार, पोलीस हवालदार कांबळे रोडे, गजेंद्र चव्हाण, हनुमंत पोल यांनी पोलीस स्टेशन सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार इंगळे, होमगार्ड मुलगीर यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, गंगाखेड।